श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण जो कोणी असाल ज्यांच्यासमोर हा अनुभव आला असेल, खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुम्हाला आज प्रत्यक्षात महाराजांचे दर्शन होणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. एक लाईक आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. स्वामी भक्तांनो, आज आपण ज्या ताईंचा अनुभव बघणार आहोत त्या ताई ह्या पारनेर जिल्ह्यातील रहिवासी आहे. ताईंचे नाव आहे सौभाग्यवती कल्पना शिंदे. ताई सांगायला सुरुवात करतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली हे सांगायला मला तुम्हाला फार आनंद होईल. स्वामींच्या सेवेत येण्याचं कारण एकच होतं की माझ्या लग्नाला जवळपास 7 ते 8 वर्ष पलटून गेले होते, पण मला संतान प्राप्ती झाली नव्हती. आम्ही सर्व हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो होतो. सर्व तांत्रिक मांत्रिक सर्व देव करून थकले होते. आता कुठलाच पर्याय आमच्याकडे राहिलेला नव्हता. अशामध्ये कुणीतरी आपल्यासाठी देवदूत बनून येतं. असंच माझ्या आयुष्यात देखील असंच काही झालं. माझी जे खूप लांबची मैत्रीण होती, म्हणजे खूप दिवसाची आमची मैत्रीण, एवढी अशी घट्ट मैत्रीही नव्हती, नॉर्मल फक्त मैत्रीण असं होतं. पण तिने मला एक दिवस असाच कॉल केला. बोलता बोलता असाच विषय चालला आणि महाराजांचा विषय निघाला तर ती मला म्हणे की तू स्वामींची सेवा कर, तुझी नक्की इच्छा पूर्ण स्वामी महाराज करतील. तिला मी म्हटले, मी खूप देवतेचं केलं, सर्व देवांचं केलं, सर्व बाबा तांत्रिक सर्व काही करून थकली आहे, पण माझ्या आयुष्यात संतान प्राप्तीचं सुखच नाही असं मला वाटतं. त्यावेळेस तिनं मला एक शब्द बोलली की जे नशिबात नाही ते देखील स्वामी महाराज देत असतात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ते शब्द माझ्या कुठेतरी हृदयामध्ये भिडले गेले. मलाही कुठेतरी आशेचा किरण दिसला. मलाही वाटलं, एवढे पर्याय करून आपण थकलोच आहोत, तर शेवटचा पर्याय म्हणून आपण केलं तर काय हरकत आहे. मग मी त्याच दिवशी गेली आणि स्वामींची मूर्ती, फोटो, माळ वगैरे सर्व काही घेऊन आली. स्वामी सेवा सुरुवात झाली. तिच्याकडूनच सर्व समजलं सेवा कशी करायची काय. ती सुरुवातीला म्हणणे, तू अगोदर 3 अध्याय 11 माळी चालू कर. तुझी नित्य सेवा चालू झाली, नित्य ध्यान तुझं लागलं तर 1 महिन्यानंतर मग तू गुरुचरित्राचे संकल्पित पारायण कर, असं तिने सांगितलं. मग मी तसंच केलं. 3 अध्याय 11 माळी रोजच्या माझ्या सुरूच होत्या. त्यानंतर 1 महिन्यानंतर मग मी संकल्पित 3 गुरुचरित्र पारायणाचा संकल्प घेतला. माझे 2 गुरुचरित्र पारायण झाले. 3रं पारायण करायचं होतं. त्यामध्ये काय झालं की म्हणजे माझी MC ही रेग्युलर नसल्यामुळे काहीच कळत नसायचं. 3 महिन्याचा काळ पलटून गेला होता, पण MC आणखी काही आली नाही, म्हणून खूप टेन्शन आलं. म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं तर आम्हाला जे सांगितलं ते ऐकून आमच्या कानांवरती विश्वास बसत नव्हता. आनंदाला पारावार राहिला नव्हता, कारण डॉक्टर म्हटले होते तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून. हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला. त्यावेळेस पुन्हा तिचे शब्द माझ्या कानामध्ये ऐकू आले, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि तेव्हापासून मी खऱ्या अर्थाने स्वामींच्या सेवेमध्ये आले. स्वामींनी मला आई बनण्याचं सुख प्राप्त करून दिलं आणि तेव्हापासून मी स्वामींकडे कधीच काही मागितलं नाही. निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करू लागले. आणि विशेष म्हणजे मला एक मुलगा झाला आणि त्यानंतर मला परत कधीही प्रेग्नेन्सी राहिली नाही. म्हणजे माझा मुलगा जो झाला तो फक्त स्वामींच्या कृपा आशीर्वादाने झाला, हे देखील स्वामींनी मला दाखवून दिलं. आज माझा मुलगा हा 5 ते 6 वर्षाचा आहे. स्वामी भक्तांनो, त्यानंतर काय झालं की हळूहळू दिवस असे जात होते आणि मला स्वामींविषयी खूप मायाप्रेम उत्पन्न झालेलं होतं. मी स्वामींची निस्वार्थ भावनेने सेवा करू लागली होती. खूप सेवा करत होती. मी एवढी स्वामीमय झाली होती की मी कुठल्याही मंदिरात जाऊ, कुठेही जाऊ, मला माझ्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ हेच नाव येत असायचं. कुठल्याही देवतेचं दर्शन घेतलं, कुणाचंही दर्शन घेतलं तरी माझ्या मुखात श्री स्वामी समर्थ येत होतं. एवढंच माझी सेवा ही चालू झालेली होती. मी जास्त नामस्मरणावरती भर दिलेला होता. मी खूप नामस्मरण करायची. महाराज माझ्याकडून ते करून घेत होते आणि
तशी तशी मला माझ्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ही दिसू लागलेली होती. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की मला अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा झाली आणि मग आता स्वामींसाठी लाडू मला बनवायचे होते. कारण मी यूट्यूबला बघितलं होतं की महाराजांना बेसनाचे लाडू हे खूप आवडतात. मग आता आपल्याला अक्कलकोटला जायचं तर आपल्या घरातून स्वामींसाठी आपण बेसनाचे लाडू बनवून नेऊया असं माझ्या मनामध्ये आलं. पण घरामध्ये फार काही तूप नव्हतं, पावशेरच तूप होतं. असं म्हणत आलं एवढ्या तुपामध्ये कितीक लाडू होतील, थोडेसेच लाडू होतील, जास्त लाडू होणार नाही असं मनामध्ये आलं. पण म्हटलं ठीक आहे, जेवढे होतील तेवढे आपण करूया. म्हणून मी लाडू करायला घेतले आणि तुम्हाला स्वामी भक्तांनो खोटं वाटेल पण त्या पावशेर तुपामध्ये माझे करेक्ट 108 लाडू स्वामींनी माझ्याकडून करून घेतले. 108 लाडू बनवले. डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता, हातावरती विश्वास बसत नव्हता. कसे हे झाले पावशेर तुपामध्ये एवढे 108 लाडू. मग त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला जायचं होतं. आम्ही पहाटेच अक्कलकोटला निघालो. गाडी केली होती, गाडीने आम्ही चाललो होतो. त्यावेळेस काय झालं की मी माझ्या दुसऱ्या ज्या काही मैत्रिणी होत्या त्या काही सेवेत नव्हत्या. फर्स्ट टाईम त्याही अक्कलकोटला चालल्या होत्या आणि मीही अक्कलकोटला चाललेली होती. पण माझी जी मैत्रीण होती ती माझ्या भरोशावरती अक्कलकोटला चाललेली होती. आणि मग आम्ही सर्वजण तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्या दिवशी काहीच गर्दी नव्हती, कारण तो वार होता सोमवारचा. सोमवारी फारशा गर्दी नव्हती, त्यामुळे खूप निवांत महाराजांचं दर्शन झालं. आम्ही मुक्काम करायचं ठरवलेलं होतं. आम्ही अगोदर महाराजांच्या वटवृक्ष मंदिरामध्ये गेलो. तिथे खूप छान दर्शन स्वामींचं झालं. अभिषेक वगैरे आम्ही सर्व काही बघितला. त्यानंतर तिथे आम्हाला झाडून घेण्याचं काम मिळालं. आम्ही झाडून घेतलं. त्यानंतर तिथली फडची पुसली. असं आम्ही काम केलं, सेवा केली. त्यानंतर स्वामीचरित्राचं पारायण केलं. संध्याकाळची शेज आरती आम्ही महाराजांची केली. ती आरती बघून तर माझं डोळ्याचं पारणंच फिटलं होतं. खूप छान वाटत होतं. महाराजांना ते झोपी लावत होते, हुक्का देत होते, महाराजांची आरती करत होते. खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं प्रत्यक्षात महाराज इथे झोपत आहे. महाराज सर्व काही क्रिया इथे महाराजांच्या चालू आहे असं मला भासत होतं. त्यानंतर मी जे लाडू नेलेले होते ते लाडू मी तिथे वाटायला जो डब्बा होता तो महाराजांकडे पुजाऱ्यांकडे दिला. तर त्यांनी काय केलं की महाराजांच्या नैवेद्यासाठी त्यातील 5 लाडू हे काढून घेतले. बाकीचे लाडू माझ्याकडे डब्बा त्यांनी देऊन टाकला. मला खूप आनंद झाला की महाराजांना नैवेद्यासाठी त्यांनी 5 लाडू घेतले. महाराजांनी माझा प्रसाद स्वीकारला असं वाटलं. खूप छान वाटलं. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, मी ते लाडू बाहेरही वाटले, सर्वांना वाटले, पण ते लाडू संपतच नव्हते. आता 108 लाडू संपवायला कितीक वेळ लागायला पाहिजे, कारण सेवेकरी भरपूर होते, त्यांना मी देत होते आणि तिथेही दिले, सर्व हे करत होते, पण माझे लाडू संपतच नव्हते. माझे लाडू का बरं संपत नाही हा खूप मोठा प्रश्न माझ्या पुढे त्यावेळेस पडला होता. मी सर्व लाडू वाटून वाटून थकली होती, तरी देखील 20 लाडू हे माझे उरतच होते. 20 लाडू हे डब्यामध्ये राहतच होते. खूप आश्चर्यकारक ही घटना घडत होती. त्यावेळेस मला कळालं की हे महाराजच करत आहे म्हणून. मग मी ते 20 लाडू तसेच ठेवले, घरी आणले. घरी आणल्यानंतर घरच्या सर्वांना मी वाटून दिले, सोसायटीत वाटले, कारण हा स्वामींचा प्रसाद आहे म्हटलं. सर्वांना सांगितलं हा प्रसाद खाऊन जर एखादा सेवेकरी घडला तर त्यासारखं परमभाग्य दुसरं कोणतं असं माझ्या मनामध्ये आलं आणि मग मी सर्वांना ते प्रसाद म्हणून वाटून दिला. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की आम्ही अक्कलकोटवरून येताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं. इतकं ट्रॅफिक की त्यामुळे आमची गाडी ही आम्हाला खूप लेट झालं आणि जवळपास 11 ते 11:30ची वेळ होती. 11-11:30 वाजले असतील आणि जी मी माझी मैत्रीण माझ्या जबाबदारीवर तिला घेऊन आलेली होती. आता तिला सोडायचा प्रश्न होता, कारण ड्रायव्हर तिकडे जाण्यासाठी तयार नव्हता. कारण तो म्हणत होता की मी इथूनच ट्रिप काढली होती, इथं संपवली आहे, तुम्हाला मी एक्स्ट्रा कुठेही सोडणार नाही. 11-11:30 वाजता आता ह्या बाईला मी कसं सोडू. मी त्यांना म्हटलं एक आजची रात्र तुम्ही माझ्या घरी काढा, उद्या सकाळी तुम्ही तुमच्या घरी जा. पण ती ऐकायला तयार नव्हती, कारण ती म्हणे की अक्कलकोटवरून आल्यावर किंवा कुठल्याही देवतेवरून आल्यावरती आपल्या घरी सरळ जावं, कुणाच्या घरी जाऊ नये. असं ज्यावेळेस तिनं सांगितलं त्यावेळेस आता काय करावं, माझ्या तर पूर्ण डोकं सुन्न झालं होतं. आता एकटीलाही मी एवढ्या रात्री सोडू शकत नव्हते. मी तिला म्हटले की मी तुमच्यासोबत येते, मी पुन्हा एकटी रिटर्न मागं येते. तर ती त्यालाही तयार नव्हती. ती म्हणायची मी एकटीच जाते, तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हणायची. महाराज माझ्यासोबत आहेत
आहेत म्हणून ती म्हणायची. तिचा खूप विश्वास त्याच एकाच भेटीमध्ये महाराजांवरती बसलेला होता. आणि मग मी पण तिला सोडू शकत नव्हते. आमच्यापुढून 5-6 रिक्षा रिक्षा गेल्या. त्यानंतर मी महाराजांनाच मनोमन प्रार्थना केली की स्वामी, आज माझी लाज तुम्हाला राखायची आहे. प्लीज काही करून माझी लाज राखवा आणि यांना घरी सोडवा, व्यवस्थित घरी सोडवा. माझं टेन्शन हे गेलं पाहिजे, असं स्वामींना कळकळून विनंती केली. आणि काय आश्चर्य, 5 ते 10 मिनिटांमध्ये समोरून एक रिक्षा आली आणि त्यातील जी व्यक्ती होती ती इतकी तेजस्वी होती. तिची दाढी होती, तेजस्वी होती, एकदम पांढरे शुभ्र, जसे पुढारी कपडे घालतात तसे एकदम पांढरे कपडे त्यांनी घातलेले होते. आणि मग ते मला कायसे म्हणतात की तुम्हाला विश्वास नाही ना रिक्षावाल्यांवर, तुमच्या मनामध्ये विचार येत आहेत ना, तर तुम्ही माझा नंबर घ्या आणि या ऑटोचा देखील तुम्ही नंबर घ्या, तुम्ही निश्चिंत घरी जा, मी यांना सुखरूप घरी सोडवतं, असं ते मला म्हटले. आणि मग त्या क्षणी मला कळालं की हे दुसरं तिसरं कोणी नसून हे महाराज आहे. कारण त्यांची उंची ही 6 फूट होती. ते चेहऱ्यावरती प्रचंड तेज होतं. माझ्याकडं बघून ते हसत होते आणि म्हणे, घाबरू नका, मी यांना बरोबर सोडतो. मग स्वामींचं वाक्य आठवलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मग मी निश्चिंत झाले आणि त्यांना म्हटलं तुम्ही आता जाऊ शकता. कारण मी त्यांना नमस्कार केला. मला कळालं होतं की ही महाराजच आहे म्हणून. तुम्ही आता कोणतंच टेन्शन घेऊ नका. त्यांना म्हटलं तुम्ही व्यवस्थित घरी जा म्हटलं. त्या रिक्षाचा नंबर वगैरे मी घेतला, त्यानंतर मोबाईल नंबरही घेतला. आणि मग 12 वाजता त्या त्यांच्या घरी पोचल्या. आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यांना त्यांच्या घरी पोचवलं. त्यांची बॅग वगैरे घेऊन त्यांच्या घरामध्ये त्यांना सोडलं. कारण आता रात्रीच्या वेळेमध्ये स्पेशल रिक्षा करायची म्हटल्यानंतर रिक्षावाले किती पैसे घेतात, पण त्यांनी फक्त 180 रुपये घेतले. आणि वरचे त्या ताई त्यांना इथपर्यंत सुखरूप सोडल्यामुळे वरचे पैसे 20 रुपये देत होत्या, पण त्यांनी ते पैसे घेतले नाही. माझे जेवढे झालेले आहे तेवढेच द्या, हे पैसे मला नको, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. आणि मग मला त्यांचा 12 वाजता फोन आला की ताई मी सुखरूप घरी पोचले. त्यावेळेस माझ्या जीवामध्ये जीव आला की महाराजच माझ्या मदतीला धावून आले. महाराजांनी माझी लाज राखली. कारण त्यांना जर काही झालं असतं, त्यांना सुखरूप घरी नसते, तर खूप मोठा ब्लेम माझ्यावरती आला असता. आणि महाराजांनी मला सुखरूप याच्यातून बाहेर काढलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो की काय झालं की आता हे तर झालं, पण महाराजच होते. मला खूप रडायला यायचं. माझ्या अंगावरती शहारे उभे राहायचे की महाराज तुम्ही माझ्यासाठी काय केलं, तुम्ही एक रिक्षावाला बनला, असं मी स्वामींना म्हणत होती. पण मी तुमच्या चरणावरती डोकं ठेवून दर्शन घ्यायला पाहिजे होतं, पण मी त्यावेळेस नाही करू शकले. आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की आता त्यांनी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आपण फोन लावून बघूया, समोरून कोण बोलतंय ते आपल्याला कळेल. आणि मग मी त्या नंबरवरती फोन लावू लागले, पण तो फोन लागतच नव्हता. तो फोन बंद आहे असं सांगत होते. आणि मग मला खूप टेन्शन आलं की फोन बंद आहे. मी खूप वेळेस ट्राय केला, पण प्रत्येक वेळेस तेच सांगत होते. दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच. कंटिन्यू मी रोज उठल्यानंतर तो फोन एकदा तरी लावून बघत होती, पण एकदाही मला तो फोन लागला नाही. त्याच्यावरून मला कळालं की ते दुसरं तिसरं कोणी नसून खरंचच स्वामी होते. माझा विश्वास हा पक्का झाला. कारण जर इतरांचा नंबर असता तर तो मोबाईल नंबर तर लागला असता, पण महाराजांचा जो नंबर होता तो काही लागला नाही, असं स्वामींनी त्यावेळेस प्रचिती दिली. त्यानंतर स्वामी भक्तांनो असंच माझ्या आयुष्यामध्ये एक दुःखाचं वादळ उभं राहिलं होतं. माझा जो मुलगा आहे त्याच्या अंगावरती अचानक असे पुरळ फोड उठू लागले. प्रचंड लाल फोड त्याचे झालेले होते आणि त्याला भयानक आग होती. तो सारखा म्हणायचा की इथे फूक मम्मा, इथे फूक, तिथे फूक, असं म्हणायचा. कुठे कुठे फुकणार, काय काय करणार, फुंकर तरी किती मारणार. मग फॅनखालीही त्याला जमत नव्हतं. फॅनखाली लगेच कप त्याला व्हायचा. मग मी आता काय करणार, की कसं करू, असं स्वामींनाच विनंती केली की स्वामी काहीतरी मार्ग दाखवा, याच्यातून काहीतरी करा. हे काय झालं मला माहीत नाही, माझ्या बाळाचं दुखणं हे बरं करा. कारण ते माझं बाळ नसून ते तुमचं बाळ आहे, असं कळकळून स्वामींना विनंती केली. त्यानंतर स्वामींची जी विभूती होती, मग मी 2 अगरबत्ती लावल्या, अखंड तारक मंत्र म्हटली. ते अगरबत्ती संपेपर्यंत तारक मंत्र माझा कंटिन्यू चालू होता. तारक मंत्राचं तीर्थ रक्षा मी सर्वत्र घरामध्ये टाकले. त्यानंतर जे काही मी हे केलेलं होतं, माझ्या मुलाला
ती रक्षा मी माझ्या मुलाच्या पूर्ण अंगाला लावली. ज्या दिवशी ही रक्षा मी त्याला लावली त्या दिवशी माझा मुलगा हा खूप शांत झोपला होता, कारण त्याला जवळपास 5 ते 6 दिवस ही रात्रीची झोपच नसायची. प्रचंड आग होत आहे, प्रचंड त्रास होत आहे, एवढेच शब्द त्याच्या मुखातून येत असे आणि तो खूप रडत होता. खूप म्हणजे खूप रडायचा की आई नको, खूप वेदना होत आहे. पण त्या दिवशी विभूती लावल्यानंतर माझा मुलगा हा शांत, जसा नॉर्मल माणूस झोपतो तसा एकदम शांत झोपला. खूप मोठ्या स्वप्नात असल्यासारखा तो वाटत होता. मला खूप असं वाटलं की महाराज खरंच काय काय करू शकतात, काय स्वामींनी केलं आहे. त्यानंतर स्वामी भक्तांनो त्याचे ते जे हे होतं ते चट्टे डाग आलेले होते, दुखायचे, त्या 2-3 दिवसामध्येच तारक मंत्राच्या तीर्थाने आणि त्या विभूतीने ते नाहीसे झाले. पूर्णपणे ते निघून गेले. आम्ही हॉस्पिटलमध्येही खूप गेलो होतो. खूप हॉस्पिटलचे जे हे आहेत औषध आहेत तेही खूप घेतले होते, पण कुठल्याच औषधाचा काहीच परिणाम झाला नाही. पण महाराजांच्या विभूतीने खरंच अशक्य असणारी गोष्ट स्वामींनी करून दाखवली. महाराजांच्या नावामध्ये, विभूतीमध्ये प्रचंड ताकद आहे. प्रत्येक स्वामी सेवेकरी ताईंनी महाराजांची आवर्जून सेवा करावी. बाकी काही केलं नाही तरी चालेल, पण महाराजांची एक माळ घेतल्याशिवाय घराबाहेर कोणीही पडायचं नसतं. घरातून जाताना महाराजांना सांगायचं की आम्ही आमच्यासोबत तुम्ही चलावं, सुखरूप घरी आणावं. आल्यानंतर देखील महाराजांना विनंती करायची की तुमच्या कृपा आशीर्वादाने आम्ही सुखरूप घरी आलो, महाराजांना सांगायचं आहे. अशा प्रकारे केल्यानंतर आपल्यासोबत कुठलीही वाईट घटना घडत नाही. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहेत ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.